बाळूमामाच्या दर्शनाला जायचं म्हटलं की आपला दिवस कसा सकाळपासूनच एक नंबर असतो, त्यात काय वादच नाही. आणि आज रवायत जायचं होतं म्हणताना की नाही, आईसाहेबांच्या घरातली कामं जरा लवकरच आवरून घेतलेली. आंघोळ करून मस्तपैकी गंध लावून घेतला आणि आईसाहेबांचे आशीर्वाद घेऊन की नाही घरातनं बाहेर पडलो. जाता आता कमनोरात की नाही गॅरेजवरून आमच्या मिस्त्रींना बी उचललो आणि त्यासनी म्हटलं तुम्ही बी आमच्या संग चला दर्शनाला. एकाच गाडीवर टेबल सीट आपलं कोंबलो आणि चला म्हटलं आता निघूया. आपल्या मानगाव पाशीच बाळूमामाच्या दर्शनाला जाणार होतो, त्यामुळे ते लोकेशन काय आपल्या इथनं लई लांब नाही. मामाचं दर्शन घ्यायचं म्हटलं की नाही मनात एक वेगळी एनर्जी असते बरं काय. बघता बघता 15 मिनिटात म्हणजे आम्ही मानगावात पोहोचलो बघा. आणि त्याला आमुषा असल्यामुळे की नाही मामाच्या दर्शनालाच भक्तांची बरीच गर्दी होती. गर्दी किती पण असू द्या, एकदा मामांचं दर्शन झालं म्हटलं की नाही सगळा थकवा आपोआप निघून जातो. आल्या आल्या 10 ते 15 मिनिटात म्हणजे आपलं दर्शन झालं सोडा. मामांचं दर्शन घेऊन नुसताच बाहेर पडलेलो, तेवढ्यात आपली फॅनगाठ पडली बघा. आपल्या सगळ्या भावांच्या बरोबर व्हिडिओ मारून घेतलो आणि आंबिलेचा प्रसाद होता तो पण लागलाच घेतला. आंबील आपल्याला जाम आवडते, त्यामुळे एकाला 2 गलास ओढलं. एका बाटलीत नाईसाहेबांना पार्सल पण घेतलं आणि घराकडे निघालो बघा. वर्षातल्या पहिल्याच आमुषाला आपल्या मामांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे की नाही आपला दिवस आजचा बाकी एक नंबर जाणार होता, त्यात काय वाद नाही. घरला येता येता गॅरेजवर आहे की नाही आमच्या मिस्त्रीनं टाकलो. चला मी पण निघतो आता, भावानं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.